अहो तुम्ही इतकी वर्ष आजारी असताना हे घर कुणी सांभाळलं, कसं सांभाळलं याचा विचार करा की बोलताना. हा विषय तर काढूच नकोस तू. हा एक विषय निघाला ना तर पुढचे अनेक विषय निघतील आणि मग मी खूप बोलेन. पण मी तुझ्याशी का भांडतोय, का वाद घालतोय मी? तुझा काय संबंध आहे सूर्यवंशींच्या घराशी? भुवनेश्वरी, मी तुला शेवटचं सांगतोय, तुझा या घराशी, माझ्या मुलाशी, सुनेशी कसलाही संबंध नाही. त्यांच्या बाबतीत जे ठरवायचं ते मी ठरवेन, तू मध्ये यायचं नाहीयेस. काय झालं? सकाळ सकाळ भांडायला काय झालं? काय झालं सर? विचारा ते आणलाच. काय हो, सकाळ सकाळ भांडायची भूक लागते काय तुम्हाला? रात्रीचं भांडण जिरलं नाही तर लगेच सकाळी आणि नवीन करून काढले का हो? अक्षरा, मी भांडत नव्हतो. मी माझं म्हणणं फक्त हिला सांगितलं, भांडण हिने सुरू केलं. पण झालं काय? कशावरून झाला वाद? काय झालं? फार काही नाहीये ग. मी एक साधी गोष्ट हिला सांगितली की मी अधिपतीला आणि तुला 4-5 दिवस बाहेर फिरायला पाठवणार आहे. तेच मी हिला सांगितलं. तर त्याच्यातही हिला प्रॉब्लेम आहे. काही कारण काढते, म्हणे फॅक्टरीची कामं पेंडिंग पडतील. अरे गेल्या 10 दिवसात तुम्हाला घराच्या बाहेर काढलं होतं तेव्हा फॅक्टरीची कामं नव्हती अडकली. अशी राहतील आणखी काही दिवस. बाकी काही नाही, तिला तुम्हाला बाहेर पाठवायचं नाहीये म्हणून ही सगळी नाटकं चालू आहेत तिची. आणि त्यात हे सगळं मी ठरवतोय ना, म्हणून तिला ते होऊ द्यायचं नाहीये, म्हणून आडवं लावते ती. हा खरा मुद्दा आहे. आम्ही कशाला आडवं लावू? हा, जी परिस्थिती आहे ती आम्ही तुम्हाला सांगतोय. तुम्ही वाकड्यात शिरताय. सकाळ धरणं फॅक्टरीतनं फोनवर फोन यायलेत. आता फॅक्टरीतली काही माणसं येऊन भेटून गेली. आता त्या सगळ्याचा निकाल अधिपतीच लावू शकतात. एवढी कामं पेंडिंग आहेत म्हणून आम्ही म्हणलं की आम्ही तुम्हाला नाही पाठवू शकत. तर त्यात आमचं काय चुकलो? अगं आयुष्यात सगळंच चुकलंय तुझं. तू बाबा बाबा थांबा ना प्लीज, वाद नका घालू. मॅडम, तुमचं म्हणणं बरोबर आहे, कामं आहेत खूप, पण बघा ना 4-5च दिवसांचा प्रश्न आहे. नाही जाता येणार का आम्हाला? नाही हो, आईसाहेब म्हणतात ते पण तसं बरोबर आहे. बघा आता आधीच आपण 10 दिवस बाहेर होतो, फॅक्टरीत मला जाता आलं नाही ना, कामं सगळी तटल्यात. आता परत आणि बाहेर गेलं तर मग सगळ्याच परत आणि खोळंबा व्हायचा, सगळी कामं परत लोड होणार. नाही बरोबर आहे, कामं आहेतच, पण 10 दिवस तुम्ही कष्टच केले, तो कामच केली. म्हणून मी म्हणते बाहेर गेलो तर छान वातावरणाचा ब्रेक मिळेल, आपण फ्रेश होऊ आणि पुन्हा नव्या जोमानं कामाला लागू. म्हणून माझी इच्छा होती जर 4-5 दिवस बाहेर जाता आलं तर बरं होईल. तुमची इच्छा आहे तर जावा की तुम्ही. तुम्हाला कुणी अडवलंय? इथं कामं आहेत म्हणून फक्त आम्ही म्हणतो की तुम्ही दोघांनी जाऊ नका. अहो मॅडम, मी एकटी कशी जाणार? मला अधिपतींबरोबर जायचंय. आणि बघा ना, फॅक्टरीची कामं फोनवर नाही करता येणार का? हे बघा सुनबाई, नाही आईसाहेब, तसा विचार केला तर हां, म्हणजे 4-5 दिवसांचाच प्रश्न आहे खरं तर. काय करू, जाऊ काय? आणि मास्तरीनबाईंची खरंच लई इच्छा दिसायला लागली मला. आणि बघा आता आम्ही 10 दिवस जे काही बाहेर होतो का नाही, त्यांनी भरपूर कष्ट केले माहिती आहे काय, कुठंच कमी पडल्या नाहीत त्या. हो, कष्ट तर नाही नाही नाही, खरंच खरंच त्यांनी लई कष्ट केले. आणि तुम्ही जसे नियम घालून दिले होते त्या सगळ्या नियमांना धरून त्या राहिल्या 10 दिवस. आणि त्यांचा मास्तरी पेशा वगैरे कुठं मध्ये आला नाही बरं काय. तेव्हा मी एवढी मोठी शिक्षिकाच आहे, मग मी हे काम कसं करू, मी ते काम कसं करू, कपड्याच्या घड्या घालण्यापासून सगळी कामं त्यांनी केल्यात. फुल सपोर्ट केला त्यांनी मला. मग असा बी विचार आला माझ्या मनात की आता हे बघा 10 दिवस माझ्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी बाहेर काढलेत का नाही, आता एक 4-5 दिवस त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी पण गेलो तर मग बिघडलं कुठं असं. अहो पण अधिपती, फॅक्टरीची एवढी कामं राहिली आहेत त्याचं काय? फॅक्टरीचं जे काय काम असेल ना, मी आल्यावर झमदीशी उरकतो. तसं काय तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण मी ओंक्या बिंक्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू शकतो फोनवरनं, आहे का नाही. हां, आणि तसं काय अडणार नाही म्हणजे.
नाही, कुठलीच कामं अडणार नाहीत हे बरोबर आहे, पण आता जी कामं अडलेली आहेत त्यांचं काय? आणि तुम्ही परत आल्यावर कामांचा डोंगर असल. नाही, त्याचं तुम्ही खरंच टेन्शन घेऊ नका. मी बरोबर सांभाळून घेतो. आणि तुमच्या एका शब्दावर आम्ही 10 दिवस बाहेर गेलतो का नाही, मग मास्तरीन बाईंचा शब्द मी मला केव्हा तर ऐकायला पाहिजे का नाही. शेवटी मास्तरीन बाई छडी काढल्या म्हणजे काय करू. त्यांचं पण बरोबर आहे. जरा बाहेर जाऊन आलो ना, मी बी फ्रेश होईन, त्या बी फ्रेश होतील. आणि एकदा फ्रेश होऊन आलं की फ्रेश मध्ये आलं की कामाचा डोंगर झांबतीशी उडवून टाकतो. त्याचं काय टेन्शन घेऊ नका खरंच. आता तुम्हाला जर असं वाटत असेल तर करा, तुम्हाला काय पाहिजे ते. कामं काही महत्वाची आहेत काय? आम्हाला जे काही वाटलं ते आम्ही तुम्हाला सांगितलं. या उपर बघा, फायली ठेवल्यात तिकडं, बघा काय करायचं ते. ऐका की आई साहेब, अक्षरा, बाळा किती छान पद्धतीने हँडल केलंस सगळं. पण अक्षरा, अधिपती आता पुन्हा येईल. तो तुला समजवायला बघेल. बाळा, तुझा हा जो स्टँड आहे ना, हा कायम ठेव. तो काही म्हणाला ना, आणि किती समजावलं तरी तुम्ही दोघे या ट्रिपला जाणार आहात. पण आता मॅडम काय म्हणतील, काय होईल माहित नाही. अक्षरा, असं म्हणू नको. हे होऊ द्यायचं नाही आपल्याला. प्रत्येक वेळेला भुवनेश्वरी जे म्हणेल ते नाही होणार. आता या घरातलं तिचं वर्चस्व कमी व्हायला हवं. तिचा काहीही संबंध नसताना या संपूर्ण घराचा आजपर्यंत तिनं ताबा घेतलाय. आता बास. अक्षरा, तू सून आहेस या घरची, माझ्या मुलाची बायको आहेस. या घरच्या सगळ्या चाव्या आता तुझ्या हातात यायला हव्यात बाळा. बाबा, मी खरं सांगू का, मला या घराच्या चाव्या, या घरावरचा अधिकार, कंट्रोल यातलं काहीही नको. मला फक्त सुख नांदलेलं बघायचं या घरात. या घराचं सगळं चांगलं झालेलं बघायचंय, बास. बाळा, मलाही हेच बघायचंय. म्हणून तर म्हणतोय की घराची सगळी सूत्र तुझ्या हाती हवीत. तू खरंच चांगली आहेस बाळा, मनानं निर्मळ आहेस, सालस आहेस. बाळा, या घरात चारुलताची प्रतिकृती आहेस तू. तू हे घर प्रेमानं सांभाळशील म्हणून तर मी तुला सांगतोय. अक्षरा, अधिपती तयार झालाय, पण भुवनेश्वरी तरीही आपला निर्णय त्याच्यावरती लादू शकते. म्हणून तू त्याला कन्व्हिन्स कर. काही झालं तरी तुम्ही दोघे या ट्रिपवरती जा प्लीज. बोलणार नाही का आमच्या संग? नाही हो तसं काय. चिडलाय आमच्यावर, आहे का नाही? अहो, तुम्ही आधी उठा बघू. उठा उठा, इथून उठा. तुम्हाला किती वेळा सांगायचं अधिपती आमच्या पायाशी येऊन बसू नका म्हणून. रागावलं का आमच्यावर? आम्ही कशाला रागू, आणि ते बी तुमच्यावर. नाही, मग निघून कसं काय आला? झालं आमचं बोलून. आम्हाला जे काही सांगायचं होतं ते सांगितलं. आता त्याच्या उपर बी तुम्हाला जायचं असेल तर जावा तुम्ही. आम्ही कुठं अडवतोय तुम्हाला? ते असं म्हणल्यावर जाणार आहे आम्ही? हा, आमचं मन तर दजवल काय असं जायला? हाय काय, तुम्ही नाराज दिसायलाच लागलाय आणि आमचं पाऊल घराबाहेर पडेल काय आहे साहेब? अहो, तुम्हाला जायचंय ना, तुम्ही जा ना. आम्ही कुठं अडवतोय तुम्हाला? तसं नाही. आता हे बघा, खरं सांगू काय, मास्तरीन महिने आत्तापर्यंत कुठल्या तरी गोष्टीचा हट्ट गेलाय का माझ्याकडं? कवाच नाही. मग आता ही एक गोष्ट त्या मागा लागल्यात आणि आपण मग म्हणायचं नाही नको नको असं. मग ते माझ्या जीवावर आलो. आणि तुम्हाला खरं सांगतो, आम्ही 10 दिवस बाहेर होतो का नाही, प्रत्येक गोष्टीत त्यांनी ॲडजस्ट केलो. तुम्ही असं तर चाटच पडला असं माहिती आहे काय? मग आता एका गोष्टीची त्यांनी मागणी केली तर मग ती गोष्ट देणं आपलं पण कर्तव्य असं मला आहे का नाही? हा, मग ठीक आहे ना. आम्ही कुठं काय म्हणालोय? हा, आम्ही तुम्हाला फक्त आमचं म्हणणं सांगितलं. आहे काय? तरी मला असंच वाटतं तुम्ही म्हणजे तुम्ही आमच्यावर तुमचा जीव आहे म्हणता नकोच तुम्ही होकार द्यायला लागलाय. तुम्हाला आतून काय
वाटत नाही, खरं सांगा तसंच आहे ना. उगाच आम्हाला नाराज करायचं नाही, आमच्यावर जीव आहे म्हणताना उडी म्हणताय है की नाही? हा काही प्रश्नच नाही हो. आमचा तुमच्यावर जीव आहेच. या अख्ख्या जगात जर आमचा कुणावर जीव असेल तर तो फक्त तुमच्यावर आहे. आमचा स्वतःपेक्षा पण तुमच्यावर जास्त जीव आहे. ठीक आहे, तर तुमचं एवढं म्हणणं आहे, तुमचा जर ह्याच्यातच आनंद आहे तर नाही अडवणार आम्ही तुम्हाला. जावा. खरं काय? खरं सांगा, खरं. खरं सांगतोय, आ? जावा. मला माहित होतं तुम्ही समजून घेणार. अधिपती. आलो आलो. मॅडम जर नाही म्हटलं तर अधिपती काय म्हणतील? त्यांच्या शब्दाबाहेर जातील का ते? नाही जाणार, पण काही करून मला अधिपतींना कन्व्हिन्स तर करावंच लागेल. हॅलो आई. सॉरी सॉरी, खरंच सॉरी. मी तुमचे फोन पण नाही उचलू शकले आणि तुम्हाला फोन करूही नाही शकले. खरंच सॉरी. अगं अगं हो हो अक्षरा, काही विचारलं का तुला? काय नाही ग, मी सहज फोन केला होता. म्हटलं विचारावं कसं काय चाललंय. हा, सगळी रीत संपवून घरी आलात का? आणि मुख्य म्हणजे तुमच्या दोघांचं अभिनंदन करायचं होतं मला. हो ग, मला वाटलंच होतं, पण इतकी गडबड सुरू ना राहूनच गेल. काही हरकत नाही, आत्ता करते अभिनंदन. चल दे, अधिपतींना फोन दे, त्यांचं अभिनंदन करते. ते नाहीयेत अगं इथे. हो का? बरं ठीक आहे, बरं घरी सगळे कसे आहेत? व्यवस्थित आहे ना सगळं? हो हो बरे. तुम्ही कसे आहात? आणि इरा काय म्हणते? बरी आहे का ती? इराचं काय ग, इराचं आपलं नेहमी सारखंच, काही सुधारणा नाही. आम्ही सगळे नीट आहोत, व्यवस्थित आहोत. आमची नको ग काळजी करू. मला खरं सांगू का अक्षरा, मला ना तुझ्याकडनं सगळं 10 दिवसांचं ऐकायचं होतं ग. सगळा रिपोर्ट हवा होता. काय काय केलं, कसे गेले तुझे 10 दिवस? हा, एक काम करतेस का, तुम्ही दोघं या जेवायला इकडे. म्हणजे कसं निवांत बोलूयात, बसूयात, हा, गप्पा वगैरे होतील. खूप दिवसात निवांत गप्पा मारल्या नाही का? आणि फोनवर किती बोलणार ना. छान प्रत्यक्ष भेटून गप्पा मारू आणि सांग सगळं मला काय काय घडलं ते. हा आई अगं आता घरी यायचं तर मला माहिती नाही, पण म्हणजे आत्ता नाही सांगू शकत मी. पण आमचं 2-4 दिवस जरा बाहेर जायचं चाललंय, फिरायला कुठेतरी. अगं बाई वा वा, अगं खूप छान. नाही खरंच जा ग अक्षरा, गरज आहे का तुम्हाला दोघांना कुठेतरी फिरायला जायची. हा, जा, खरंच जा. नाही नाही, अजून ठरलं नाहीये तसं पक्क. हा. बघू, ठरलं की कळवते. हो, अगदी निवांत कळव मला, काही घाई नाहीये. हा, तू आधी तिकडचं बघ ग सगळं. हा, बरं अक्षरा, तू गडबडीत दिसतीयस, नंतर बोलूयात का आपण? हो हो हो, ठीक आहे बोलूया नंतर. बोलूया. फोन कर मला. हा, बराच वेळ लागला अधिपतींना. मॅडमना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत असतील का? काय झालं? काय झालं? असे का दिसताय? नाही म्हटल्या का मॅडम? हा, का रागवलं? तुम्हाला चिडल्या असतील ना? चिडल्या का? काय का नाही म्हटल्या? काय झालं? माफ करा हो मास्तरीनबाई, पण खरंच नाही म्हणले आहे साहेब. ठीक आहे. आम्हाला बी लय वाईट वाटलं. कधी नव्हे ते तुम्ही काय तर मागितलं, तेवढी इच्छा आम्ही तुमची पूर्ण करू शकलो नाही. आई साहेबांच्या शब्दाविरुद्ध नाही जाऊ शकतो, तुम्हाला तर माहित आहे. पण मी तोडगा काढला याच्यावर. हा बोला. तुम्हाला जायचं ना, तुम्ही जावा एकट्या, मी सगळी तुमची व्यवस्था करतो की. काय? मला एकटीला फिरायला जायची हौस नाही. मला तुमच्या बरोबर जायचंय. तुम्हाला कळतंय का अधिपती? तुमच्या बरोबर आपण दोघांनी फिरायला जावं अशी इच्छा आहे माझी. जाऊ दे, तुम्हाला नाही कळणार. माझ्या इच्छेला मुरड घालते.
मास्तरीनबाई तुम्ही हे बघा, तुम्ही नाराज होऊ नका. दुसरं काय बी मागा की तुम्ही. मला नकोय दुसरं काही. मला तुमच्या बरोबर फिरायला जायचंय बाहेर. मला वाटलं होतं तुम्ही ह्यावेळी तरी स्टँड घ्याल मॅडम समोर, कन्व्हिन्स कराल त्यांना काही करून. तुम्हाला माहिती आहे ना माझी इच्छा आहे. नाही, तुम्ही तेच केलं जे तुम्ही नेहमी करता. त्या नाही म्हटल्या आणि तुम्ही फक्त मान हलवली. मी नेहमीच मन मारून जगायचंय का? जाऊ दे, मी ना आता माझ्या कुठल्याच इच्छा व्यक्त नाही करणार आहे. मी काही मागणारच नाही तुमच्याकडे. ओंकार, अरे बाळा, तू ते पाठवलेले फोटो बघितले बरं का मी. खूप मस्त आहे, लोकेशन फायनल करून टाके. फक्त एक लक्षात ठेव की आपलं हे जे लोकेशन आहे हे इतक्यात कोणाला कळू द्यायचं नाहीये. म्हणजे मोठे मला तुम्हाला लोकेशन्स आवडले नाही का? अरे बाबा, खूप आवडलं म्हणून तर सांगतोय फायनल करून टाक. ओके ओके, मी बघतो बुकिंगचं. आणि बाळा, लवकरात लवकरच बुकिंग कर बरं का. काय आहे, इथलं हवामान फारसं बरं नाहीये, तर ते फार बिघडायच्या आधी मला ते घराच्या बाहेर पडायला हवेत. म्हणजे अरे म्हणजे ही ट्रिप यशस्वी होऊ नये यासाठी इथे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ते प्रयत्न यशस्वी व्हायला नको आहेत, हा? म्हणून म्हटलं पटकन बुकिंग करून टाक. मोठे मला तुम्ही काळजी करू नका, मी बुकिंगचं बघतो. तुम्ही त्या दोघांना रेडी राहायला सांगा. हा, ते मी करतो. बरं. आणि ओंकार, थँक्यू. गॉड ब्लेस यू. चारू, आज खूप बरं वाटतंय मला. सगळं जे हातातून निसटून चाललं होतं ना, ते पुन्हा हातात येतंय असं वाटतंय. तुझ्या शब्दात सांगायचं तर हरवलेला सूर गवसतोय असं वाटतंय. पूर्वी तू आणि मी एकमतानं निर्णय घ्यायचो सगळे. आताही तू माझ्या बरोबर आहेस हे मला माहिती आहे, म्हणून काही निर्णय घेतलेत मी. माझा गेलेला आत्मविश्वास परत येतोय. आणि हे सगळं त्या पोरीमुळे, अक्षरामुळे. तिनं बरं केलं मला. तिच्यामुळे आज मी पुन्हा माझ्या पायावरती उभा राहतोय. चारू, मी तिच्या आनंदासाठी काही करू शकलो ना, तर त्यासारखं दुसरं समाधान नसेल मला. आणि म्हणूनच ही एक छोटीशी गोष्ट करतोय तिच्यासाठी, आपल्या अधिपतीसाठी. आता त्या दोघांचा संसार खऱ्या अर्थानं सुरू व्हावा. लवकर आपल्या घराचं गोकुळ व्हावं, बस एवढं हवंय. नाही हो मास्तरीनबाई, असं कसं चालेल? कसं आहे, शेवटी बायको नवऱ्याकडेच हट्ट करणार नाही. असं बोलून उगाच तुम्ही माझ्या काळजाच्या ठिकऱ्या उडवू नका. माझं बोलणं दिसतंय तुम्हाला. तुम्ही स्वतः काय केले ते नाही दिसत आहे. तुम्ही चिडू नका, तुम्ही शांत व्हा मास्तरीनबाई. चिडू नको तर काय करू मी? सगळी अरेंजमेंट झाली होती, छान बाहेर फिरायला गेलो असतो कुठेतरी. ते सगळं तुम्ही कॅन्सल करून आला एकतर. आणि वर म्हणताय एकटी फिरायला जा म्हणून. मी एकटी कशी जाईन अधिपती? मला तुमच्या बरोबर जायचं ना फिरायला. तुम्हाला ना कळत नाही, काहीच वाटत नाही. आणि तुम्हाला तसं नाही, अहो तुम्हासनीच काय कळणं झालंय. आता तुम्ही गेला म्हणल्यावर आम्ही बी येणार की तुमच्या संग संग. म्हणजे अहो म्हणजे दोघं बी जाणार आहे आपण. आईसाहेब जावा म्हणलं दोघांनी. खरंच म्हटलं त्या? मग तुम्ही हे सगळं चेष्टा केली हो मास्तरीनबाई. नकाला करू अशी चेष्टा. नाही, आता तर आम्ही करणारच अशी चेष्टा. पण तुमच्या नाकाचा शेंडा तर अहो, काय करताय अधिपती? कोणीतरी बघेल. काय काय करताय? बघू दे की मग. मला चक्कर येते. काय करताय? बॅगा भरायला लागा, निघायचं आता. थँक्यू. ताई, अगं हे काय चाललंय समजा घरात? मला तर काय बी कळना झालंय बघ. म्हणजे बघ की, हे लोक आत्ता घरात आले आणि आता परत लगेच बाहेर फिरायला चाललेत. आणि ताई, अगं तू या समजायला परवानगी दिलीस बी? अगं ताई, तू हे समजा मुद्दामून करायलीस का? मला तर काय बी कळना झालंय ताई, हे घरात काय चाललंय. ताई, अगं हे समजा का नाही तुझ्या हातनं जायला ना ग.
म्हणून मला भ्या वाटायलंय बघ. का आमचं डोसकं फिरवतीस? आज सकाळी पण हेच केलंस तू. अगं ताई तसं नाही. अगं या घरात काय चाललंय याचा त्यो काय म्हणते ते तटस्थ अँगल त्यो द्यायला आले ग म्या तुला. म्हणजे बघ हा ताई विचार कर. सुनबाई या घरात आली यो पहिला टप्पा. मोठे मालक बरे झाले यो दुसरा टप्पा. मोठे मालक बोलाय बी लागले यो तिसरा टप्पा. ताई अगं हे हळूहळू का नाही समजा बदलत चाललंय. हळूहळू का नाही तेच समजे निर्णय घ्यायलेत असं वाटत नाही का तुला? म्हणजे बघ आता ताई माझा याच्यात काय बी संबंध आहे. तर ताई अगं तुझं या घरावरचं वर्चस्व निघून चाललंय. हे कळतंय का ताई तुला? हे समजा सांगायला आले मी तुला. तुला सावध राहा म्हणून सांगायला आले. एवढंच ग. यो तुझा तटस्थ अँगल. काल आलेल्या सुनबाई उडू दे जेवढं उडायचं तेवढं. करू दे जेवढी करायची तेवढी फडफड. त्यांना माहित नाही आम्ही काय करू शकतो ते. दुर्गे हा? एक काम कर. मोठ्या मालकांवर आणि सुनबाईंवर बारीक लक्ष ठेवायचं. मिनिटाची खबर द्यायची आम्हाला. वय ताई हे का नाही माझ्या आवडीचं काम आहे बघ. लाग कामाला. वय